कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी दोनवडे इथं सुमारे 20 फूट उंचीचा भराव टाकण्यात आल्यानं पावसाळ्यात या परिसरातील पूरस्थिती गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर वाकरे इथं 10 गावांमधील प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक झाली। या बैठकीत मधुकर जांभळे, कृष्णात पाटील, राजेंद्र शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत भराव करण्याला विरोध करून 9 मार्चला रास्ता रोको आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं। त्या बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनावर ठाम होते। कृष्णात पाटील यांनी भरावामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मरण्यापेक्षा आत्ताच मरू असं सांगत प्रशासनानं आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केल्यावर बैठकीतील वातावरण गंभीर झालं होतं। उद्या मरणार आहे त्या आजच तुम्ही मला काय म्हणे काय अडचण आहे मग काय करणार आहे टाका काय म्हणे काय अडचण आहे जेलमध्ये काय अडचण आहे आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे आम्हाला काय आम्ही खून करणारी माणसं सुट्ट्यात आहे। या बैठकीत कुडित्रेच्या सरपंच सुवर्णा चौगले, वसंत पाटील, शिवाजी ढेरे, संजय कदम, शिवाजी तोडकर, कुंडलिक पाटील, शुभम पाटील, कृष्णात तोरसकर आदींनी कोल्हापूर गगनबावडा मार्गाच्या रुंदीकरणाच्या चुकीच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला। या बैठकीनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कामासंदर्भात स्थानिकांची भूमिका समजून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचं आश्वासन देत 9 मार्चचं आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 9 मार्चचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय। यावेळी शामराव सूर्यवंशी, दिनकर पाटील, अजय भवड, दीपक माने, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील, लखन पाटील, ज्ञानदेव पाटील, दिगंबर पाटील, वाय.डी. पाटील, वाकरे, दोनवडे, बालिंगा, कोपारडे, साबळेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते।